मागची बिल्डिंग आहे आपण ह्याच बिल्डिंगचं काय आहे बरं निगोसिएशनमध्ये आपण मागची पण बिल्डिंग अरेंज करते आणि खाली पॅन्ट्री रेस्टॉरंट अशी बनवली रेस्टॉरंट सामान दिलं मागं हॉस्पिटल चालेल त्याचं शाहू महाराजांचा पुतळा कुठं बसवला आपण मोठी वॉल आणि तशी अरेंजमेंट ठेवली आपण ठेवा तशी कारण का डिझाईन मध्ये आम्ही ते प्रपोज केलेले आणि शहरात एवढ्या वर्षाने नगरपालिकेची बिल्डिंग होते काय म्हणतात टाऊन प्लॅनिंग घेतली ना रिझर्वेशन टाकले आपण त्यांचं एक सेक्शन म्हणून द्या सेक्शन मूळ संस्थापक कामाची हे आहे लाव थांबा फोटो काढायचा हॅलो कसा आणि पुढं पुढा किंवा मग मागं बरोबर सातारा शहराचे संस्थापक श्रीमंत छत्रपती भोरले शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं जागा साताऱ्यात असावी आणि सातारा शहराचे ते संस्थापक असल्यामुळे नगरपालिकेने त्या बाबतीत भूमिका घ्यावी अशी मागणी सातारा पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे आज शिष्टमंडळाद्वारे केली. बापट साहेबांना विनंती केली की तुम्ही लक्ष घालून शाहू महाराजांचं स्मारक आणि सातारा शहराच्या निर्मात्याला न्याय देण्याची भूमिका घ्यावी. अभिजित बापट यांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. बापट साहेबांनी नगरपालिकेच्या नव्या इमारतीमध्ये होणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर शाहू महाराजांचं स्मारक व्हावं व नियोजित त्यांचं पुतळा बसावा अशा प्रकारे इमारतीचा आराखडा बसवतानाच काही नियोजन केलेलं होतं. त्या ठिकाणी उचित स्मारक करण्यासाठी पर्यायी जागा सुचवलेली आहे. आज आपण त्यांना प्रस्ताव सादर केलेला आहे. लवकरच नगरपालिका या प्रस्तावाला मंजुरी देईल अशी मला अपेक्षा वाटते. यावेळी सातारा विकास आघाडीचे मनोज शिंदे, किशोर शिंदे हे दोन ज्येष्ठ नगरसेवक उपस्थित होते आणि नगर विकास आघाडीचे अविनाश कदम हे उपस्थित होते. याशिवाय सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे, आमच्या फाउंडेशनचे नंदकुमार सावंत आणि शाहू महाराजांचं काम पुढे येणारे राजपुरे असे सगळे आज आम्ही बापट साहेबांना भेटलो आणि बापट साहेबांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. छत्रपती भोरले शाहू महाराज हे जरी संस्थापक असले सातारा शहराचे तरी त्यांचं कार्य हे फक्त सातारा शहराचे संस्थापक म्हणून नाही तर मराठ्यांचं राज्य अटकपासून कटकपर्यंत करण्यामध्ये ज्यांची भूमिका महत्वाची होती असे भोरले शाहू महाराज आहेत. बाळाजी विश्वनाथापासून बाजीराव पेशव्यांपर्यंत व तिथल्या पुढे अनेक पेशव्यांची पदस्थापना सुद्धा शाहू महाराजांनी केली. बाळाजी विश्वनाथचा शोधून आणून त्यांनी पेशवे केली. बाजीरावला पेशवा करताना तर सगळ्या मंत्रिमंडळाचा विरोध होता. सगळ्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून शाहू महाराजांनी आपला कौल बाजीराव पेशव्यांच्या बाजूने दिला. म्हणूनच बाजीराव पेशव्यांना आपलं कीर्ती गाजवण्याची संधी मिळाली. आणि ह्या सगळ्या बाबींचा विचार केला तर शाहू महाराजांना उचित न्याय सातारा शहरात आज अखेर मिळालेला नव्हता. म्हणजे शाहू महाराजांची जवळपास 350वी पुण्यतिथी परवा आपण साजरी केली पण तोपर्यंत त्यांना उचित न्याय असा मिळालेला नव्हता. आता त्यांना न्याय देण्याची प्रक्रिया सातारा शहरातून सुरू होईल आणि नंतरच्या काळात हे काम आपण पुणे, मुंबई, दिल्ली अशा वेगवेगळ्या महानगरांमध्ये शाहू महाराजांचं काम पोहोचवण्याचं काम करणार आहोत. त्या अभिजित बापट, मनोज शिंदे, किशोर शिंदे, अविनाश कदम, हरीश पाटणे या सर्वांचे आभार मानतो की ह्या सगळ्या कामाला आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला. सगळे मिळून आपण शाहू महाराजांचं काम पुढे घेऊन जाऊ
कारण हे काय मावळा फाउंडेशन किंवा काप केलं तर पुढे जाणार आहे असं नाही. सगळ्यांची साथ असल्याशिवाय शाहू महाराजांना देशभर न्याय मिळणार नाही. आणि मराठा साम्राज्याचा एवढा मोठा विस्तार करणारा महाराजा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारा महाराजा आणि त्याच्यावरचा अन्याय दूर करण्याच्या कार्यात आपण सगळे सहभाग घेऊ. सगळ्यांना माझे 2 शब्द थांबतो.